आदेश, अलख निरंजन, जय नवनाथ. माझ्या सर्व प्रिय नाथ भक्तांचे आणि आपल्या या आध्यात्मिक परिवारातील प्रत्येक सदस्याचे आजच्या या अत्यंत विशेष आणि भावपूर्ण भागात स्वागत आहे. मित्रांनो, जीवन हा एक असा प्रवास आहे जिथे कधी सुखाची ऊब असते तर कधी दुःखाची आणि संकटांची कडाक्याची थंडी. अनेकदा आयुष्यात अशी वळणे येतात जिथे आपली बुद्धी काम करणे थांबवते. विज्ञानालाही जिथे उत्तरे मिळत नाहीत, सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे अढळ श्रद्धा. आजचा हा भाग कुठल्याही काल्पनिक कथांचा नाही, तर तो आहे साक्षात अनुभूतीचा. आज आपण अशा काही खऱ्या भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत ज्यांनी आयुष्यातील घोर अंधकारात नवनाथ भक्तिसार या महाग्रंथाचा आणि नाथांच्या नामस्मरणाचा आधार घेतला आणि त्यांच्या आयुष्यात असे काही बदल घडले ज्याला जग चमत्कार म्हणते, पण आपण त्याला नाथांची कृपा म्हणतो. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की नवनाथ संप्रदायात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला एवढे अनन्यसाधारण महत्त्व का आहे. कवी मालू नरहरी यांनी रचलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ काही शब्दांची जुळवाजुळव नाही, तर तो साक्षात एक जागृत मंत्र आहे. या ग्रंथातील 40 अध्याय म्हणजे मानवी जीवनातील 40 वेगवेगळ्या समस्यांवरील रामबाण उपाय आहेत. ज्या घरात या ग्रंथाचे नित्य पठण होते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती, दारिद्र्य किंवा अकाली संकट प्रवेश करू शकत नाही. अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की जेव्हा त्यांनी नवनाथ भक्तिसाराचे पारायण सुरू केले तेव्हा त्यांच्या घरातील वातावरण बदलले, आजार दूर झाले आणि थांबलेली कामे मार्गी लागली. चला तर मग अशाच काही प्रातिनिधिक आणि सत्य घटनांमधून आपण नाथांच्या शक्तीची प्रचिती घेऊया. पहिली अनुभूती, मृत्यूच्या दारातून परत आणणारी संजीवनी. नवनाथ भक्तिसाराचा 28वा अध्याय. हे कथा आहे एका अशा कुटुंबाची ज्यांच्या घरावर अचानक एक मोठे वैद्यकीय संकट कोसळले. घरातील कर्त्या व्यक्तीला एका गंभीर आणि दुर्धर आजाराने ग्रासले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण उपचारांना यश येत नव्हते. वैद्यकीय शास्त्रानुसार परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि कुटुंबाला काहीही होऊ शकते अशी कल्पना देण्यात आली होती. पैशांसोबतच त्यांची मानसिक ताकदही संपत होती. अशा या निराशेच्या गर्तेत कुटुंबातील एका सदस्याला एका सत्पुरुषाने नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 28व्या अध्यायाचे पठण करण्याचा सल्ला दिला. 28वा अध्याय हा आरोग्याच्या प्राप्तीसाठी आणि गंभीर आजारांवर मात करण्यासाठी सिद्ध मानला जातो. डोळ्यात अश्रू आणि नाथांवर पूर्ण भार टाकून त्या कुटुंबाने अखंड श्रद्धेने त्या अध्यायाचे वाचन आणि नाथांचे नामस्मरण सुरू केले. रुग्णाच्या उशाशी बसून रोज हा पाठ केला जाऊ लागला. आणि मित्रांनो, खऱ्या श्रद्धेची ताकद विज्ञानाच्याही पलीकडे असते. अवघ्या काही दिवसातच रुग्णाच्या शरीराने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देणे सुरू केले. जे डॉक्टर कालपर्यंत आशा सोडून बसले होते तेही हा बदल पाहून आश्चर्यचकित झाले. हळूहळू पण निश्चितपणे ती व्यक्ती त्या गंभीर आजारातून पूर्णपणे बरी झाली. आज ते कुटुंब दर गुरुवारी नवनाथांच्या मंदिरात जाते आणि अन्नदान करते. हा चमत्कार नव्हता, तर हा होता त्या 28व्या अध्यायातील शब्दांच्या लहरींचा आणि नाथांच्या संजीवनी शक्तीचा प्रभाव. दुसरी अनुभूती, आर्थिक गर्तेतून यशाच्या शिखरापर्यंत. कर्माचा सिद्धांत आणि नाथांचा आधार. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी आर्थिक संकटांचा, बेरोजगारीचा किंवा व्यवसायातील प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागतो. असाच एक तरुण होता ज्याने व्यवसायात मोठी जोखीम पत्करली, पण दुर्दैवाने सर्व काही उद्ध्वस्त झाले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. नातेवाईक आणि मित्र दुरावले. नैराश्याने त्याला इतके ग्रासले होते की जीव संपवण्यासारखे वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. एके दिवशी असाच तो एका जुन्या दत्त मंदिरात उदास बसला होता. तिथे अखंड धुणी पेटलेली होती. एका वृद्ध पुजाऱ्याने त्याची अवस्था पाहिली. त्यांनी त्याला जवळ बोलावले, त्याच्या कपाळावर धुणीचे भस्म लावले आणि त्याला एकच गोष्ट सांगितली, हे बघ, तुझे मागील कर्मांचे भोग तुला भोगावेच लागतील, पण ते भोग सहन करण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची ताकद तुला फक्त नवनाथ देऊ शकतात. पुजाऱ्यांनी त्याला नवनाथ शाबर मंत्राचा जप आणि भक्तिसाराचे पारायण करण्यास सांगितले. त्या तरुणाने एकाग्रतेने नामस्मरण सुरू केले. रोज सकाळी उठून तो श्रद्धेने पाठ करू लागला. मित्रांनो, लगेच दुसऱ्या दिवशी पैशांचा पाऊस पडला नाही. नाथांची कृपा अशी काम करत नाही, पण नामस्मरणाने त्याच्या मनातील नैराश्य दूर केले. त्याची बुद्धी पुन्हा स्थिर झाली. त्याला अचानक एका जुन्या मित्राकडून एका नवीन कामाची संधी मिळाली. ती संधी त्याने प्रामाणिकपणे स्वीकारली
नाथांच्या आशीर्वादाने त्याच्या मार्गातील अडथळे दूर होत गेले. अथक प्रयत्न आणि नाथांची भक्ती यांच्या जोरावर अवघ्या 3 वर्षात त्याने आपले सर्व कर्ज फेडले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक आहे. तो नेहमी सांगतो, माझ्या बुद्धीला आणि प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचे काम नवनाथांच्या भक्तीने केले. तिसरी अनुभूती, कौटुंबिक कलह आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण. कधीकधी असे होते की घरात सर्व काही असते, पैसा, सुखसोयी, पण घरात शांती नसते. छोटी छोटी भांडणं विकोपाला जातात. घरात एक प्रकारची न दिसणारी नकारात्मक ऊर्जा, नेगेटिव्ह एनर्जी जाणवते. एका कुटुंबाचा असाच अनुभव होता. त्यांच्या घरात सतत आजारपण आणि अकारण कलह होत होते. रात्रीच्या वेळी घरात एक प्रकारची भीती वाटायची. जेव्हा त्यांनी एका जाणकार नाथपंथी साधकाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या घरातील वास्तू ऊर्जा अत्यंत नकारात्मक झाली आहे. त्यांना नवनाथ भक्तिसारातील 40व्या अध्यायाचे पठण करण्यास आणि रोज संध्याकाळी गोवऱ्यांवर गुग्गुळ आणि नवनाथ भस्माची धुरी फिरवण्यास सांगितले. त्या कुटुंबाने सलग 41 दिवस हा नियम पाळला आणि प्रचिती अशी आली की घरातील ते तणावपूर्ण वातावरण हळूहळू शांत होऊ लागले. भांडणे थांबली, घरातील सदस्यांची प्रगती होऊ लागली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घराला ग्रासून असलेली ती अदृश्य भीती कायमची नष्ट झाली. नवनाथांचे अस्त्र हे त्रैलोक्यात सर्वात शक्तिशाली मानले जाते. जिथे नाथांचे नाव घेतले जाते तिथे कोणत्याही वाईट शक्तीला किंवा नकारात्मकतेला उभे राहण्याचा अधिकार नसतो. मित्रांनो, या कथा केवळ सांगण्यासाठी नाहीत, यातून आपल्याला एक अत्यंत मोठा धडा मिळतो. नवनाथ हे केवळ जुन्या कथांमधील ऋषीमुनी नाहीत, तर ते आजही सूक्ष्म रूपाने या ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत आणि आपल्या भक्तांचे रक्षण करीत आहेत. जेव्हा तुम्ही खऱ्या अंतःकरणाने कसल्याही फळाची अपेक्षा न करता पूर्ण शरण जाऊन नाथांना हाक मारता तेव्हा ती हाक त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते. पण लक्षात ठेवा, भक्ती हा काही शॉर्टकट नाही. आपले प्रामाणिक कर्म करणे हे आवश्यक आहेच, पण जेव्हा तुमच्या कर्माला नाथांच्या भक्तीची आणि नवनाथ भक्तिसार सारख्या ग्रंथाची जोड मिळते तेव्हा तुमचे प्रारब्धही बदलण्याची ताकद निर्माण होते. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हा सर्वांना एक आवाहन करायचे आहे. आपल्या या परिवारातील अनेक साधक आजही वेगवेगळ्या संकटांशी झुंजत असतील. काहींना आशेचा किरण हवा असेल. जर तुम्ही कधी नवनाथ भक्तिसाराचे पारायण केले असेल, जर तुम्हाला नाथांच्या कृपेची प्रचिती आली असेल किंवा भस्म आणि मंत्रांच्या वापराने तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडला असेल, तर तुमचे ते अमूल्य अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा एक अनुभव, तुमची एक सत्यकथा वाचणाऱ्या एखाद्या निराश व्यक्तीला जीवनाची नवीन उमेद देऊ शकते. तिचा नाथांवरील विश्वास अधिक घट्ट करू शकते. कारण भक्तांचे अनुभव हेच खऱ्या अर्थाने देवाचे जिवंत अस्तित्व सिद्ध करतात. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि पुढच्या भागात तुम्हाला नवनाथ भक्तिसारातील विशिष्ट अध्यायांचे फायदे आणि पठणविधी ऐकायला आवडेल का, हेही मला नक्की सांगा. श्री गोरक्षनाथ, श्री मच्छिंद्रनाथ आणि सर्व नवनाथांची कृपादृष्टी तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुख, शांती आणि यश लाभो, हीच नाथांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि अत्यंत माहितीपूर्ण भागात. तोपर्यंत नाथांचे नामस्मरण करत रहा आणि सकारात्मक रहा. आदेश, अलख निरंजन. जय नवनाथ.